भावांनो, तुमच्या गावाकडचं शुभे काय करतोय? तुमच्या काही व्यवसायाचं प्रमोशन असेल ना तर त्याला सांगा, निवांत बसलाय, कमी पैशात करतो, राहिलेला ब्लॉग बघून जावा. तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमच्या गावाकडचं. तुम्हाला आहे का नाही, जे गरम गरम ढिगभर ऊन लागतंय का ना, त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्हाला आहे का नाही असलं उन्हाचं आहे का नाही, मोकार काहीतरी उद्योग सुचता, उन्हात आणायचं, मस्त मध्ये झोपायचं का नाही, गरज आहे का असलं उद्योग धंदा करायची? पण तरी पण मला एक प्रश्न पडलाय, ही बल्ब कस काय लागत असेल बरं? जरी बावळाट प्रश्न असला तरी विचार करण्याची गोष्ट आहे का नाही. कोणतीही लाईट नसल्याशिवाय हा बल्ब कस काय लागला? बरं जाऊ द्या, कुणाला जर माहित असेल तरच कमेंट करा, नाहीतर आपलं दुपारचं उन्हातानाचं मस्त मध्ये असं लुडो खेळत बसा. टाइमपास म्हणून आम्ही लुडोचा डाव लावला आणि त्यात मी जिंकलो. असं तुम्हाला हसून मी जिंकले वाटत असेल, कारण ह्या हसऱ्या चेहऱ्या माग हरण्याचं लय मोठं दुःख लपवायचा प्रयत्न चालू. ती म्हणतात ना, बोलणाऱ्याचे दगड विकतात, न बोलणाऱ्याचे सोनं सुद्धा विकत नाही. तसाच विषय आमच्या सोन्या भाऊ सोबत झाला. मी कालवा केल्यावर त्याला काहीच कळाना काय करावं. मग म्हणलं थोडं पाणी वगैरे पिऊन यावं, तर गेलो शेजारी ग्रामपंचायत पशी. तर काय विषय झाला माहितीये का, तिथं गुतलं होतं कॉईन. त्याच्यामुळे आम्ही कॉईन टाकला, एक कॉईन हाय तसा माघारी यायचं. मग आपल्याला जुगाडू माणसांची काय कमी आहे का? गाड्याने काट्या फिट्या घालून ते गुतलेलं कॉईन सगळं बाहेर काढलं आणि ते कॉईन भेटल्यानंतर किरणचा आनंद तुम्ही बघू शकता. बंटीचं दुकान बंद होतं, त्याला फोन करून आम्ही शेवचिवडा घेतला आणि शेवचिवडा घेऊन परत तालमीत आलो. तालमीत आलो की काय केलं, आम्ही सगळे पडलो तुटून. आता किरण हारलाय म्हणल्यावर पोट भरून लाह्या खाल्ल्या आणि मस्त मध्ये पंख्याच्या हवेत छान अशा प्रकारे झोपलो. आता किरणला मग अशी भेटलेलं कॉईन मग काय सारखाच येतोय बाहेर आणि पाणी पितोय. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहो मोहे हरौ कलेश.